हॅलो मुलांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन क्लासमध्ये. मी जयश्री, तुमची मराठीची शिक्षक. आज आपला विषय आहे मराठी आणि पाठ क्रमांक आहे 15. झाड आपला मित्र. बघा, हे आहे तुमच्या पाठ्यपुस्तकातील चित्र. ह्याचं आपण वर्णन करूया. बघा काय दिसतं. झाड आहे, 2 वेगवेगळी झाडं आहेत आणि त्या झाडावरती पक्ष्यांची घरटी आहेत. ते पक्षी चिवचिव करतायत बघा तिथे, आणि एका पक्ष्याने इथे घरटे सुद्धा बांधलेलं आहे. आणि त्या झाडाच्या सावलीखाली काही जनावरे बसलेली आहेत. मुलं खेळतायत, मोठी माणसं गप्पा मारतायत. इथे बघा 2 मुलं झोका खेळतायत. तर अशी ही आपल्याला उपयोगी पडणारी झाड. झाडापासून आपल्याला काय काय मिळतं? झाडापासून आपल्याला फुले मिळतात, फळे मिळतात. झाडामुळे आपल्याला सावली मिळते आणि मुख्य म्हणजे आपलं वातावरणातील ऑक्सिजनचं शुद्धीकरण केलं जातं, म्हणजे हवेचं शुद्धीकरण केलं जातं. त्यामुळे आपल्याला शुद्ध हवा मिळते, ऑक्सिजन मिळतो. तो आपल्या सगळ्यांना जगण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. म्हणून आपण सर्वांनी झाडे लावली पाहिजेत आणि ती वाढवली पाहिजेत. तर अशा पद्धतीने या पाठामध्ये सांगितलं आहे झाड आपला मित्र, म्हणजे झाड हे आपले फ्रेंड्स आहेत. कसे फ्रेंड्स आहेत? तर आपण बघा त्या झाडाभोवती खेळतो. आपण कोणाकोणाशी खेळतो? आपले मित्र, मैत्रिणी, भाऊला भाऊली यांच्याशी आपण खेळतो की नाही? मग झाड हे सुद्धा आपलं एक मित्रच आहे. मग त्याच्याशी सुद्धा आपण खेळतो. बघा इथे झोका बांधलेला आहे. आपण झाडावर चढून खेळतो. गावी जर तुम्ही बघितलं असेल तर गुरं राखणारी मुलं असतात, ती झाडावर चढून वेगवेगळे खेळसुद्धा खेळतात. तर अशा पद्धतीनं हे झाड आपले खूप उपयोगी असतात. आता बघा इथे प्रत्येक झाडाच्या खोडावरती 2-2 स्टिकर लावलेले आहेत, म्हणजे स्लोगन लावलेले आहेत. त्या झाडाच्या खोडाला फलक लावलेले आहेत, म्हणजे त्या फलकवरती काहीतरी मेसेज लिहिलेला आहे. तुम्हाला वाचण्याकरता किंवा तुम्हाला समजण्याकरता त्या झाडावरती स्टिकर लावलेले आहेत. म्हणजे तुमच्यासाठी ती नोटीस आहे. काय आहे? पहिल्या झाडावरती काय चिटकवले बघूया आपण. मी वाचते आणि तुम्हाला एक्सप्लेन करते. बघा ह्या स्टिकरवरती लावण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की तुम्हाला समजलं पाहिजे ते झाड स्वतः बोलतं आहे. फॉर एक्झाम्पल सेल्फ, आपण कसं स्वतःबद्दलची माहिती देतो. मायसेल्फ जेव्हा बोलतो ना, तेव्हा आपण स्वतःचं नाव सांगतो, मी कोण आहे हे सगळं सांगतो की नाही? तर हे झाड आज आपल्याशी झाड बोलणार आहे. आणि झाड काय सांगतं आहे, एक आपला मित्र आपल्याला काय सांगतो आहे ते आपण पाहणार आहोत. बघा पहिल्या झाडावरचं जे फलक लावलेलं आहे, होल्डिंग लावलेलं आहे ना, त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलते आहे. मी तुम्हाला सावली देतो. म्हणजे हे कोण बोलतंय? झाड बोलतंय. काय बोलतंय? मी तुम्हाला सावली देतो. मी तुम्हाला फळे देतो, फुले देतो, औषधही देतो आणि दिवसभर भरपूर ऑक्सिजन मिळवून देतो. मी पहिलं तुम्हाला सांगितलं की नाही, झाडामुळे हवा शुद्ध राहते आणि आपल्याला ऑक्सिजन मिळतो. म्हणजे सर्व सजीव प्राण्यांना, दॅट मीन्स एव्हरी लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन टू ब्रीथिंग. आपल्याला श्वास घेण्यासाठी किंवा जगण्यासाठी ऑक्सिजनची खूप गरज असते. तर या सगळ्या वस्तू आपल्याला झाडापासून अगदी फ्रीमध्ये मिळतात, मोफत मिळतात. त्याच्यापासून काय आपल्याला कष्ट आहे का? का त्याच्यावरती काही क्रिया केली जाते का? नाही. झाडाला आपण पाणी घातलं की झाड मोठं मोठं होतं, झाड वाढतं. त्यापासून आपल्याला फळे मिळतात, फुले मिळतात, सावली मिळते आणि त्यापासून मेडिसिनही तयार केलं जातं. तर असं हे उपयोगी झाड. आता दुसऱ्या झाडावरती काय होर्डिंग लावलेलं आहे ते आपण बघूया. ते मी वाचते. इथे पण बघा झाड बोलत आहे, म्हणजे ते झाड स्वतःबद्दल काय सांगत आहे. तुम्ही माझी काळजी कशी घ्याल? आता झाड काय म्हणतं, मला तुम्ही विनाकारण तोडू नका, तर माझी केअर करा. कशी केअर करणार आहात तुम्ही? मला तोडू नका, मला पाणी घाला, खूप झाडे लावा आणि फक्त वाळलेल्या फांद्याच इंधनासाठी वापरा. वादळामुळे मी मोडून पडतो, तर दुसरे झाड लगेच लावा. बघा त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की माझी तुम्ही काळजी कशी घ्याल. तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांची काळजी घेता की नाही? आपले आई-वडील, बहीण-भावंडं किंवा आपले आजी-आजोबा असतील, तर त्यांची आपण काळजी घेतो की नाही? ते आजारी पडले तर आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये नेतो. त्यांची तब्येत बरी नसेल तर त्यांची विचारपूस करतो आपण. बरं वाटतं की नाही? काय खायला प्यायला हवं की नाही? हे आपण विचारतो की नाही? तर झाडही तसंच सांगत आहे की माझी तुम्ही कशी काळजी घेणार आहात? तर सर्वप्रथम मला तुम्ही तोडू नका.
विनाकारण तुम्ही मला तोडू नका, मला पाणी घालत जावा. म्हणजे मला जे उपयोगी आहे पाणी, ते मला पाणी देत चला, म्हणजे वरचेवर मला पाणी घाला, म्हणजे मी खूप खूप वाढेन आणि खूप झाडे लावा. अशा प्रकारे तुम्ही विविध प्रकारची वेगवेगळी झाडे तुम्ही लावा. फक्त वाळलेल्या फांद्याच तोडा. म्हणजे माझ्या झाडाच्या ज्या वाळलेल्या फांद्या आहेत त्या तुम्ही इंधनासाठी, म्हणजे आपण जे चुलीवरती स्वयंपाक वगैरे करत असतो गावी बघा, तर त्या लाकडे तोडून आपण स्वयंपाक करत असतो. तर ते माझ्या झाडाच्या वाळलेल्या फांद्याच फक्त तुम्ही तोडा आणि त्या इंधनासाठी वापरा. वादळामुळे मी मोडून पडतो. जेव्हा वादळ येतं म्हणजे खूप हवा येते, जोराची हवा येते, तेव्हा आता पावसाळ्यामध्ये तुम्ही बघितलंच असेल की ठिकठिकाणी मोठा जोराचा पाऊस पडतो, आभाळ गरजतं, विजा कडाडतात आणि यामुळे झाडे मोडून पडतात. आता आपण पाहिलं असेल की कोकणामध्ये किती झाडं मोडून पडली. मुंबईमध्ये सुद्धा आता जेव्हा पाऊस आपला पडत होता तेव्हा किती झाडं मोडून पडली. तर अशा वेळेला तुम्ही काय करा, जेव्हा झाडं तुटून पडतात, मोडून पडतात, तर तुम्ही लगेच दुसरं झाड लावायचं आहे. ह्याचा अर्थ असा होतो की आपल्या पृथ्वीवरची झाडं नष्ट होणार नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला शुद्ध हवा मिळेल, विविध फळे मिळतील, फुलं मिळतील आणि तुम्हाला खेळायला सुद्धा चांगली मी सावली तुम्हाला देणार आहे. तर अशा प्रकारे ह्या धड्याचं स्पष्टीकरण आता झालेलं आहे. तर बघा इथं खाली सांगितलं आहे, चित्र पहा, झाडाचे उपयोग सांगा. दुसरं दिलं आहे, कोणत्याही एका झाडाचे चित्र काढा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, झाडाने त्याच्या खोडाला फलक लावलेले आहेत, त्यावरील मजकूर वाचा व ते फलक का लावले आहेत ते सांगा. आता मला सांगा बरं, मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, हे फलक का लावलेले आहेत, म्हणजे हे होर्डिंग्स का लावलेले आहेत. तर याचा अर्थ की तुम्हाला ते समजावं. म्हणजे मी एक झाड बोलतो आहे आणि मी कसा का बोलतो आहे, तुम्हाला माझं इम्पॉर्टंट काय आहे, म्हणजे माझे युजेस काय काय आहेत हे मी तुम्हाला सांगतो आहे. आणि हे जर तुम्हाला कळलं तर मग तुम्ही मला विनाकारण तोडणार नाही आणि मी असा खूप खूप वाढत जाईन आणि तुम्हाला फळे आणि फुले देत जाईन. माझ्या झाडावरती विविध पक्षी येतात, त्यांचा आसरा म्हणजे त्यांचं घरटं असतं. जंगली प्राणी असतात. आता तुम्ही जंगलामध्ये बघितलं तर जंगली प्राणी झाडावरती राहतात. जर आपण झाडं नष्ट केली तर ते प्राणी कुठं राहतील सांगा बरं. जर आपण अशी एक एक झाडं तोडायला लागलो तर जंगलातले प्राणी रस्त्यावरती येतील आणि खरोखर आता येतातच आहेत. आपण बघतो की वाघ जंगल सोडून सोसायटीमध्ये घुसला. आपण टी व्हीला बातम्या पण बघतो की वाघ जंगल सोडून सोसायटीमध्ये घुसला आहे, चिता घुसला आहे. हत्ती हत्ती आता थैमान घालत होता रस्त्याने फिरत होता. तर असं का झालं, कारण माणसाने जंगलातली झाडं तोडून तिथे घरे बांधायला चालू केली. मग ते कुठे राहणार प्राणी. म्हणून त्यांनी स्वतःचा वावर हा माणसाच्या जंगलामध्ये म्हणजे माणसाच्या दुनियामध्ये जिथे आपण राहतो, आपली जिथं नॉर्मल घरं आहेत तिथं प्राणी येऊ लागले. कारण त्यांची घरं तुम्ही नष्ट करत चाललात. झाडं तोडली म्हणजे त्यांचं घर आपण नष्ट करतो ना. म्हणून आपण झाडे तोडायची नाहीत. जर तोडायचीच असतील तर वाळलेल्या फांद्या तोडा आणि जर तोडली तर लगेच त्या ठिकाणी नवीन फांद्या, नवीन झाडं तुम्हाला लावायची आहेत. आणि आपण झाडाची काळजी कशी घ्यायची आहे, तर झाडाला रोज थोडं थोडं पाणी घालायचं आहे. अशा प्रकारे समजला का हा पाठ तुम्हाला? आशा करते की हा पाठ तुम्हाला समजलाच असेल. चला आपण प्रश्नोत्तर वाचूया. हे बघा, ऐका, म्हणा व वाचा. आता मी तुम्हाला बोलते आहे आणि तुम्ही हे ऐकायचं आहे आणि बोलायचं आहे. झाडे लावा, झाडे जगवा. झाडामुळे सावली मिळते, झाडामुळे गारवा मिळतो. झाडे जमिनीची धूप थांबवतात, झाडे हवा शुद्ध ठेवतात. झाडामुळे प्रदूषण कमी होते. शब्दपट्ट्या वाचा, वाक्य तयार करा व सांगा. झाड, झाडे, फुले, फळे, औषधी देते, देतात. उदाहरणार्थ, झाड फुले देते, झाड फुले देतात. म्हणजे एकवचन आणि अनेक वचन करून सांगितलेलं आहे. वाचा व समजून घ्या. ऑक्सिजन हा जोडशब्द आहे, तर हा जोडशब्द तुम्हाला वेगवेगळा करून कसा लिहिलाय तो दाखवला आहे. परत वाळलेल्या, वाळलेल्या, ल्या हा शब्द कसा लिहायचा, तर इथं ल अधिक य बरोबर ल्या, वाळलेल्या. फक्त, फ अर्धा क आणि त म्हणजे फक्त, फांद्या. द ला य जोडला आहे म्हणजे फांद्या, असा हा शब्द तयार झालेला आहे. बघा इथे ऐका, पहा व म्हणा
हे जोड शब्द आहेत ते तुम्ही वाचायचे आहेत आणि म्हणायचे आहेत. उद्या, नद्या, होड्या, गोट्या, मोठ्या आणि फांद्या. तर असे हे विविध शब्द. आता आपण याच्या अगोदर पाठ 14वा बघितला, खेळातील स्वयंपाक. आणि या पाठामध्ये आलेले जोड शब्द कुठले आहेत? एकवचन आणि अनेक वचन. बघा, एक वचन मी वाचते अगोदर आणि नंतर अनेक वचन वाचते. झाड, झाडे, फांदी, फांद्या, पक्षी, पक्षा, पक्षी, मूल, मुले, घरटे, घरटी, जनावर, जनावरे, फूल, फुले, फळ, फळे, पान, पाने. तर हे झाले एकवचन आणि अनेक वचन. तर याच्या पुढे दिलेलं आहे, खालील शब्दामध्ये लपलेले शब्द शोधा. म्हणजे हिडन वर्ड्स. फाइंड आउट द हिडन वर्ड्स. जनावरे. आता जनावरेपासून कुठले कुठले शब्द तयार होणार आहेत? इथे पुढे दिलेलं आहे बघा. जना, नाव, जय, नारे. तर तशा पद्धतीने पाऊस आणि वादळामुळे ह्याच्यापासून तुम्हाला शब्द बनवायचा आहे. तर बघा, इथं त्याचं उत्तर मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. बघा, वरची जी प्रश्नोत्तर आपण वाचली ना, तीच वर्कशीट आहे ही. परत तेच आहे. झाडे ऐका, म्हणा, वाचा. झाडे लावा, झाडे जगवा. झाडामुळे सावली मिळते, झाडामुळे गारवा मिळतो. झाडे जमिनीची धूप थांबवतात, झाडे हवा शुद्ध ठेवतात. झाडामुळे प्रदूषण कमी होते. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं जनावरेपासून शब्द बनवा. आता पाऊस. पावसापासून काय बनलं आहे? ऊस, पास. वादळामुळे वादळ, वारा, वाळा, दळे आणि मुळे. हे असे विविध शब्द बनलेले आहेत. तर आता बघा, शब्दार्थ बघूया आपण. इंग्रजीमध्ये शब्द काय म्हणतात? इंग्रजी शब्दार्थ. मित्र, फ्रेंड. सावली, शॅडो. औषध, मेडिसिन. दिवसभर, कंटिन्युअसली ड्युरिंग द होल डे. भरपूर, अ लॉट ऑफ. तोडू नका, डोंट कट. खूप, मेनी. फक्त, ओनली. वाळलेल्या, ड्रायड. फांद्या, ब्रांचेस. इंधन, फ्यूल. वादळ, स्टॉर्म. मोडून पडणे, टू फॉल, ब्रोकन. लगेच, इमिडिएटली. तर हे झाले आपले मराठीचे इंग्रजी शब्दार्थ. ओके. आता आपण काही शब्द दिलेले आहेत त्यापासून आपण वाक्य तयार करणार आहोत. काही, झाड, झाडे, फुले, फळे, औषधे देते आणि देतात. जसं मी वरची वर्कशीट रीड केली ना, तर ते हे असे वाक्य तयार केले आहेत. नंबर 1, झाड फळे देते, झाड फळे देते. हे तुम्हाला परत लिहायचं आहे. झाडे फळे देतात, देते आणि देतात. नंबर 3, काही झाडे औषधी असतात. त्याचं खाली लिहिलेलं आहे, काही झाडे औषधी असतात. आता बघा, इथे दुसरा प्रश्न आहे. पुढील बरोबर वाक्यासमोर राईट करा आणि चुकीच्या वाक्यासमोर रॉंग म्हणजे क्रॉस करा. राईट टिक मार्क अँड क्रॉस टिक मार्क. म्हणजे राईट जर शब्द, जर वाक्य बरोबर असेल तर करेक्ट करा, आणि जर शब्द चुकीचा असेल, वाक्य चुकीचं असेल तर त्याच्या पुढे क्रॉस करा. हे बघा, मी उत्तर इथं लिहून दिलेलं आहे, ते तुम्ही लिहायचं आहे वहीमध्ये. झाडाला पाणी घाला, बरोबर की नाही? म्हणून मी इथं करेक्ट टिक केलेली आहे. झाडाची पाने तोडा, हे रॉंग आहे, म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे, म्हणून मी त्याला क्रॉस केलं आहे. नंबर 3, झाड फळे देते, बरोबर. नंबर 4, झाडावर फुले फुलत नाहीत, चुकीचं आहे, म्हणून मी इथं क्रॉस केलं आहे. नंबर 5, झाडाच्या वाळलेल्या फांद्या तोडा, बरोबर. वादळामुळे झाड मोडते, बरोबर. नवी झाडे लावू नका, चूक. आपण नवीन झाडे लावली पाहिजेत. तर अशा प्रकारे आजचा आपला पाठ 15 झाड आपला मित्र याचं पूर्ण वाचन आणि प्रश्नोत्तरांचं स्पष्टीकरण करून झालेलं आहे. तर हा धडा तुम्ही परत वाचायचा आहे. छान असं झाडाचं चित्र काढायचं आहे आणि त्याची माहिती लिहायची आहे. आणि ही वर्कशीटची आहे, म्हणजे ही जी PDF आहे ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहायचं आहे. आशा करते की तुम्हाला हा पाठ समजला असेल. तुम्ही व्हिडिओ पहा आणि परत एकदा हा पाठ समजून घ्या. ओके स्टुडंट्स, बाय बाय.